जाऊया पुढच्या बातमीकडे. तळ कोकणामध्ये पावसानं दडी मारली आहे. पावसाअभावी भात शेतीचं नुकसान झालंय. पालकमंत्री नितेश राणेंकडून पाहणी करण्यात आली आणि तळ कोकणामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे सध्या भात शेती सुकू लागली आहे. याची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. यावेळी मंत्री राणेंनी तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश दिले. ही परिस्थिती कोकणामध्ये पहिल्यांदाच उद्भवलेली आहे. कोणत्या निकषांतर्गत मदत करता येईल याची माहिती घेऊन उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिले. शासनाकडे पण असलेले नियम हे त्यांच्यासाठी ही परिस्थिती नवीन आहे. अशा पद्धतीच्या भात शेतीवर ही परिस्थिती येणं हे कुठल्याच अजूनपर्यंत शासनाने अनुभवलेलं नव्हतं आणि म्हणून आम्ही पण त्याचा अभ्यास करून कुठल्या निकषांतर बसवलं पाहिजे. गेल्या वर्षी जो 15 मेला आलेला पाऊस आजपर्यंत आज ह्या जुलै महिन्यामध्ये अशी परिस्थिती आमच्या कोकणामध्ये आम्ही कधीच पाहिली नाही की पाऊसच नाही. आणि म्हणून ते सगळे निकष कुठल्या निकषामध्ये बसवायचं, कुठले निकष बदलायचे, या सगळ्या दृष्टिकोनातून आता आम्ही पावलं उचलणार आहोत.